पत्रकाराला सुरुवात करताना सर्वप्रथम तुमच्या सर्वांचा आभार मानतो की ज्यावेळेस झोपडपट्टीच्या उपोषणासाठी आम्ही बसलेलो होतो आणि झोपडपट्टीला उपोषणाला बसलो होतो आणि झोपडपट्टीच्या उपोषणाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री असतील त्या सर्वांच्या माध्यमातून सर्वेला सुरुवात झाली आणि आनंदाची गोष्ट आहे. आता एकूण नंबरिंग 716 आणि बायोमॅट्रिक 534 पर्यंत आतापर्यंत त्याची सुरुवात झाली. आता आणि अजून झोपडपट्टींचे सर्वेक्षण ते यादवनगर असेल दुसरे कुठले झोपडपट्टी असेल त्याचे संरक्षण करण्यासाठी मागणी केलेली आहे आणि लवकरच त्याची मागणी होईल. मला वाटतं झोपडपट्टीच्या संदर्भामध्ये मी पाहिलं की आतापर्यंत किती लोकांना रस आहे त्या राजकारणामधल्या नव्या मुंबईच्या राजकारण करणाऱ्या लोकांना ते मला माहीत नाही. सर्वजण समाजाचा डिंडोरा पिटतात आणि पण राजकारण करून घेतात आणि गोरगरिबांच्या काय बोलतात त्याला त्याची पोळी भाजून घेण्याची सवय पडलेली आहे की कोणी आज या सर्व पाहिल्यानंतर नव्या मुंबईचा 21व्या शतकातल्या शहरामध्ये ज्यावेळेस सुरुवात झाली ही सुरुवात मला वाटतं पहिली झोपडपट्टी होती, नंतर शहरं वसायला लागली. गाव आणि झोपडपट्टी हा भाग होता आणि आज त्या झोपडपट्टीचाच विषय सर्वांना पडायला लागलाय. मला नाही वाटत मला कुठल्या पक्षाचं नाव घ्यायचं नाही. काही लोकांना विरोध केला त्यांना काय पद्धतीने चपराक द्यायचा तो मी माझ्या पद्धतीने दिलेला आहे आणि मी मुख्यमंत्र्यांना मी सांगितलेलं होतं की बाबा त्या ठिकाणी याचा झोपडपट्टीचा सर्वेची सुरुवात करावी आणि त्या पद्धतीने सर्वेची सुरुवात झाली आणि आता आम्ही मागणी करत आहोत की या झोपडपट्ट्यांचा जो पुनर्विकास आहे मग सिडको असेल आपली नगरपालिकेकडून आपला MIDC असेल कारण झोपडपट्टी सर्व MIDC मध्ये आहे तर कष्टाच्या माध्यमातून वगैरे MIDC मध्ये आम्हाला झोपडपट्टीचा पुनर्विकास व्हावा असं सुद्धा आम्ही मागणी करणार आहोत. कारण मला वाटतंय की आज ठाण्यामध्ये वाघेश्वरी वगैरे त्या भागामध्ये क्लस्टरला सुरुवात झालेली माझ्या आयडियाप्रमाणे 2-4 एजन्सीज तिथे काम करत आहेत. त्याच पद्धतीने इथे प्रत्येकाला घर म्हणजे मी नाही बोललो की कुठला मर्यादा मी कुठल्या ठेवलेल्या नाहीत एवढे साल आणि एवढे साल सर्वांनाच आणि ज्यांची घरं खाली आहेत वर आहेत त्यांना सुद्धा भेटायला पाहिजे असं माझं मत आहे. त्याबाबत आम्ही पाठपुरावा सर्व आम्ही झोपडपट्टी असेल आता या ठिकाणी आकाश बसले त्याच्या इथे पण स्लम आहे, रामाशीचे येते, जगदीशचे येते, असे सर्व जणांचे येते. कारण रिडेव्हलपमेंट चालू झालंय तर रिडेव्हलपमेंटचं काय बोजावारा वाचतोय मी सांगायची गरज नाही, दररोज तुम्ही ऐकताय. पण झोपडपट्टी सुखामध्ये गरिबांना सुखामध्ये न्याय भेटायला पाहिजे याच्यासाठी आम्ही सर्वजण मी प्रयत्न करत आहोत आणि लवकरात लवकर त्याला उपाय द्यावा असं माझी धारणा आहे. आता सुरुवात तर झाली आणि सुरुवाताने त्याचं इम्प्लिमेंट पण चांगल्या पद्धतीने होईल असं मला वाटते. या ठिकाणी माझा महत्त्वाचा विषय दुसरा एक महत्त्वाचा विषय होते 2-3 विषय घेऊन आज मी तुमच्यासमोर आलेलो आहे. दुसरा महत्त्वाचा विषय मागच्या वेळेस मी सांगितलेलं होतं 17 प्लाझा. 17 प्लाझाच्यासाठी मी आयुक्तांना पत्र दिलंय की याची इन्क्वायरी करण्यात यावी की त्याच्यामध्ये 100 करोडचा भ्रष्टाचार झाला आहे. मी 17 प्लाझाच्या बद्दल मी अँटी करप्शनला सुद्धा मी तक्रार नोंदवलेली आहे की बाबा याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने आपण बोलतो की लिगल प्रोसिजर्स काय लिगल प्रोसिजर सुद्धा त्याच्यामध्ये झालेले नाहीत असं मला वाटतं. कारण सिडकोनी कुठल्या अटीवरती नवी मुंबई महानगरपालिकेला तो प्लॉट दिलेला होता आणि नवी मुंबई महानगरपालिकेने तो प्लॉट विकला कसा काय मला ते महत्त्वाचं आणि त्याच्यामध्ये त्या ट्रममध्ये मी सुद्धा नगरसेवक असेल. मला वाटतं ही 5 आणि 10च्या मधली झालेली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये मी सुद्धा नगरसेवक असेल. पण ही पूर्णपणे जो प्रोसिजर झालेला आहे हा 17 प्लाझाचा त्यावेळेचा जो कोणी असेल मग कोणतं स्टँडिंग कमिटी चेअरमन असेल महापौर कोण असेल यांच्यावरती क्रिमिनल ऍक्ट खाली गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये आमचा सुद्धा समावेश झाला तरी चालेल. तर त्यावेळेस आम्हाला याच्यामध्ये कोणाला बोलून न देता 17 प्लाझाचा हे झाला त्याची मला वाटतं तो ठरावाची प्रत सुद्धा काढायला पाहिजे. कारण ही परिस्थिती झालेली आहे की
तुमच्या माहितीसाठी सांगतो की ज्या पद्धतीने हिरानंदानी जो हॉस्पिटल होता हिरानंदानीचा नंतर तो फोर्टीत झाला, त्या ठिकाणी पहिला जाऊन शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी विरोध करणारा पहिला विजय चौगुले होता. त्या ठिकाणी जर आमच्या लोकांना सुविधा नाही दिल्या तर आग लावेल म्हणून, तुमच्या हॉस्पिटलला आग लावेल म्हणून हा बोलणारा त्या ठिकाणी त्यावेळेस विजय चौगुले होता. नंतर मग त्याच्यावरती मला वाटतं लोक कोर्टामध्ये वगैरे गेले, कोर्टामध्ये वगैरे गेले, कोर्टामध्ये वगैरे गेले. मला वाटतं आता ते स्टे आहे फक्त सुप्रीम कोर्टाचा. म्हणजे हिरानंदानी घेऊन हिरानंदानी तो दुसऱ्यांना म्हणजे फोर्टीजला विकला. म्हणजे त्यावेळेस काही लोकांना हे दिसले नाही का की बाबा आपली सिडकोची जमीन कसं विकतो. आणि आज आपण ज्यावेळेस एवढ्या मोठ्या मोठ्या जागा म्हणजे 12,000 मीटर ही जागा, कारण सिडकोला का एवढं नगरपालिकेला एवढी पैशाची हाव नव्हती पडली की ते विकायला पाहिजे. आज मला वाटतं आज 140 करोड रुपये खर्च करून आज आपले NMD डेपो सुद्धा डेव्हलप करायला घेतलाय. त्याच्यासाठी म्हणजे रेंट बेसिकवरती तो सुद्धा त्यांनी चालू केला. मग त्या धर्तीवरती यांना का सुचला नाही. हॉस्पिटल पण आज आपण बोलतो, आज 14 गावाच्या विषयावरती मी येणार आहे, पण त्यावेळेस बोलतो की आम्हाला या ठिकाणी सुविधा कमी पडतात, आम्हाला या ठिकाणी या गोष्टी हे होतात. मग फोर्टीजला विकायची त्यावेळेस कोणाला गरज पडली. म्हणजे त्यावेळेसच्या पण कोण महापौर असेल, कोण स्थायी समिती सभापती असेल, त्याच्यावरती सुद्धा हे आपलं ॲक्शन व्हायला पाहिजे. पण ते आता सुप्रीम कोर्टामध्ये ते पेंडिंग असल्यामुळे स्टे असतं. म्हणजे मला वाटतं की नगरपालिकेच्या विरोधामध्येच आतापर्यंत जिथे त्या फोर्टीज हॉस्पिटलचे निकाल लागलेले आहेत. आणि म्हणजे ही एक आपण पाहायला गेलं तर नव्या मुंबईमध्ये ही वास्तू म्हणजे फोर्टीज हॉस्पिटलची वास्तू आणि 17 प्लाझाची ही वास्तू ह्या जर आपण तुम्ही जर पाहिल्या तर ह्या म्हणजे ह्याच्यामध्ये करोडोचा भ्रष्टाचार झाला आहे. म्हणजे मी सांगायची काही गरज नाही की ह्याच्यामध्ये काय भ्रष्टाचार झालेला नाही. ह्याच्यामध्ये करोडोचा भ्रष्टाचार. मी तर 17 प्लाझाच्या बाबतीत 100 करोडचा भ्रष्टाचार झाला आहे मी तोंडी बोलतोय. आणि त्याच्यासाठी मी लढायचं मी ठरवलेलं आहे. मी अँटी करप्शनवाल्याला पत्र दिलेलं आहे, नगरपालिकेत पत्र दिलेलं आहे, शासनाला सुद्धा मी हे पत्र दिलेलं आहे की बाबा याची पूर्णतः याची इन्क्वायरी करण्यात यावी. आणि जर वेळ आली तर 17 प्लाझाच्या बाबतीत पुढच्या काय ॲक्शन घ्यायचं, नगरपालिकेचे समोर काय उपोषण करायची का काय करायचं का त्याच्याबाबतीत मोर्चा करायचा हा मी यावेळेस मी ठरवणार आहे. मग तो मी बोलत नाही मी लाखोचा मोर्चा काढेन, मी बोलत नाही मी लाखोचा मोर्चा काढेन, पण मोर्चा काढण्याची कॅपॅसिटी माझ्यामध्ये आहे. मग मोर्चा माझा हा दाखवायचा आहे मला भ्रष्टाचार कुठून कुठं भ्रष्टाचार झालाय. मग हिरानंदानीपासून मोर्चा निघेल, तो मोर्चा मग इथं येऊन तुमच्या 17 प्लाझाला येऊन थांबेल. म्हणजे ही भ्रष्टाचाराची ठाव ठिकाण आहे ती. या नव्या मुंबईतही भ्रष्टाचाराचे हे केंद्रबिंदू आहे. म्हणजे कोणासाठी हा अट्टाहास झाला, कोणासाठी हा अट्टाहास होऊन हे केला. म्हणून माझा पूर्ण 17 प्लाझावरती पूर्णपणे माझा फोकस 17 प्लाझावरती माझा फोकस आहे. आणि त्याच्यासाठी मी जी लढाई लागेल मग काय करायला लागलं तरी त्याच्यासाठी मी मागे हटणार नाही. म्हणून आज ही महत्त्वाचा माझा हेतू होता, हा माझा 17 प्लाझाचा हेतू होता. आणि ह्याच्यावरती मला जास्त फोकस करायचे. कारण नव्या मुंबईतले काही शिल्पकार असे दाखवतात की नव्या मुंबईत भ्रष्टाचार झालाच नाही. नवी मुंबईमध्ये आम्ही भ्रष्टाचार मुक्त केलं, आम्ही काही गोष्टी केल्या. हे शिल्पकारांना दाखवायचे ही तुमची शिल्प, हे तुम्ही हे केलेलं तुम्ही हे काम आणि हे नजरेसमोर आहे. आणि हे शासनाला कुठं गृहीत न धरता केलेलं आहे. त्याने या 17 प्लाझाच्या बाबतीत तरी मी सर्वांना अरेस्ट व्हायला पाहिजे, याची इन्क्वायरी लागायला पाहिजे. याच्यासाठी जर आता मी नगरपालिकेच्या आयुक्तांना सुद्धा पत्र दिलंय, नगरपालिकेच्या आणि अँटी करप्शनला पण सुद्धा अँटी करप्शनला पत्र गेलं ना आपलं, त्यांना सुद्धा आम्ही पत्र दिलं आणि मंत्रालयामध्ये सुद्धा पत्र दिलं. कारण आता आयुक्तांनी जर याच्यावरती काय ऍक्शन नाही घेतले तर आयुक्ताच्या दालनात सुद्धा काय केलं नाही तर येणाऱ्या 15 दिवसामध्ये आयुक्तांच्या दालनामध्ये सुद्धा उपोषण करण्याची जबाबदारी ठेवली. कारण मी बोलू शकणार नाही आयुक्तांच्या समोर, मी बोलणार नाही बेशरम आहेत अधिकारी, नालायक आहेत अधिकारी, हे काय मी बोलू शकणार नाही. कारण अधिकाऱ्यांचा सुद्धा सन्मान असतो, अधिकाऱ्यांना सुद्धा मान असतो. शेवटी त्यांच्याकडूनच आम्हाला काम करून घ्यायला लागते.
पण ज्यावेळेस अशा या गोष्टी चालतात, बेशरम नालायक असे आयुक्तांच्या समोर बोलतात, त्यावेळेस आयुक्तांनी पण ही भूमिका घेतली नाही पाहिजे.